लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार, मकर संक्रांतीची भेट मिळणार, लाडक्या बहिणींना आता पैठणी साडी मिळणार। संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे। मकर संक्रांतीचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आजपासून संक्रांतीचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हॅपी मकर संक्रांती। या ठिकाणी बघा, लाडकी बहिणींना सर्वात मोठी अपडेट। तिळगुळ घ्या आणि गोड बोला, मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा। या ठिकाणी बघा, पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहू, यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच जाऊ हीच सदिच्छा। आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला तसेच सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता, आता तो क्षण या ठिकाणी आलेला आहे। तो दिवस उजाडलेला आहे, सोनेरी दिवस उजाडलेला आहे। कारण की आता महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जानेवारी महिन्याचे तसेच संक्रांतीचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड होणार। जानेवारीचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये या तारखेला येणार। तारीख जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व महिलांच्या पर्यंत पोहोचेल। ठीक आहे। त्यानंतर बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप करण्यात येणार आहे। हा गिव्हअवे असणार आहे। यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील, त्याच दिवशी हे वितरण असणार आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत। जवळपास 91 ते 92,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। फक्त आणि फक्त 8,000 सबस्क्रायबर्स बाकी आहेत। ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती पूर्ण होतील, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, त्याच दिवशी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं गिफ्ट वाटप करण्यात येणार आहे। ठीक आहे। आता बघा, आपण मेन टॉपिककडे येऊया। आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे तो आहे की लाडकी बहिणींचा जो 7वा हप्ता आहे, भरपूर महिला प्रतीक्षा करत आहे। त्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींचा 7वा हप्ता कधी जमा होणार। तर या ठिकाणी बघा, आज आहे मकर संक्रांतीचा सण। ठीक आहे। तर आजची ही सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे आणि ही अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत। ठीक आहे। आता ही आपण अपडेट जाणून घेऊया। सर्व महिलांच्यासाठी या ठिकाणी खुशखबर आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे। ही योजना कधी सुरू झाली होती तर 2024ला जुलैच्या महिन्यामध्ये। ठीक आहे। तर या योजनेमधून ज्या पण पात्र महिला आहेत त्यांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। आता बघा, अशा प्रकारे डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत बघा 9,000 रुपये जमा केलेत। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला आतापर्यंत 1,500चे या ठिकाणी 6 हप्ते मिळालेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना। आता भविष्यामध्ये 1,500 नाही तर थेट 2,100 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या ठिकाणी लक्षामध्ये घ्या। ठीक आहे। सर्वात मोठी अपडेट आणि संक्रांतीचा हा जो 7वा हप्ता असणार आहे, म्हणजे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे, हा सुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे। तुम्हाला SMS कडे लक्ष ठेवायचे आहे। कोणत्याही क्षणी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो, कारण की आज बघा संक्रांतीचा दिवस आहे। त्यानिमित्ताने सरकार तुमच्या खात्यामध्ये कधीही पैसे टाकू शकते। लाडकी बहिणींचे पैसे कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर बघा, जानेवारी मध्ये महिलांच्या खात्यात या ठिकाणी 7वा हप्ता मिळणार आहे, परंतु एक्झॅक्टली कधी मिळणार आहे, तारीख कोणती आहे, किती वाजता मिळणार आहे, तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे। या ठिकाणी बघा, सर्वात मोठी या ठिकाणी ऑथेंटिक ही अपडेट आहे। तर या ठिकाणी बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार आहे संक्रांतीचा। या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आजच संक्रांत आहे, त्यामुळे बघा आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, 7वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिलांना नाही मिळणार। आता आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया। तर बघा, सर्वात मोठी आणि महत्वाची या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आहे। 7वा हप्ता हा फक्त निवडक महिलांनाच मिळणार आहे आणि काही महिलांना 7वा हप्ता मिळणार नाहीये। पहिली गोष्ट, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये, अशा महिलांना 7वा हप्ता या ठिकाणी दिला जाणार नाही। ठीक आहे। कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जे अर्ज आले आहेत ते आले 2,73,00,000 63 लाख।
बहिणींनी अर्ज केले होते. त्यापैकी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेले आहेत. बघा पाठीमागच्या वेळी डिसेंबरचा जो हप्ता दिला आता काही दिवसांपूर्वी तो 2,47,00,000 महिलांना दिलेला आहे. परंतु आता बघा नव्याने पुन्हा एकदा अर्जांची छाननी सुरू झालेली आहे. त्यामुळे भरपूर महिने या ठिकाणी काही महिला अपात्र ठरण्याची संख्या वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे अपात्र सुद्धा ठरणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचा आहे, ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला नव्हता, अशा महिलांना सुद्धा आता नवीन अर्ज करण्यासाठी, नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. त्यामुळे बघा आता महिलांच्या खात्यामध्ये संक्रांत सुद्धा आजपासून सुरू झालेला आहे. संक्रांतीचा सण सुरू झालेला आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी ही ऑथेंटिक अपडेट आहे. बघा आता किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील आता त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा आता नवीन वर्ष या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 2024 वर्ष संपलेलं आहे. 2025 या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जानेवारीचा महिना सुद्धा या ठिकाणी उजाडलेला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पण ते किती तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही. परंतु राज्य सरकारने लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीमध्ये आहे. बघा राज्य सरकार सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी गोड बातमी देणार आहे व सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता टाकणार आहे. कारण की या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही महिलांना 7वा हप्ता देणार आहोत. ही योजना बंद अजिबात होणार नाही. लाडका शेतकरी असेल, लाडका बहीण असेल, सर्व योजना ह्या कंटिन्युअसली चालू राहणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी महिलांनी निश्चित होऊन जायचं आहे, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना 5 वर्ष, बघा महायुती सरकार ही योजना 5 वर्ष चालवणार आहे असं विधान मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेलं आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा अपडेट दिलेले आहे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या ज्या महिला पात्र आहेत अशा सर्वच, बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय, ज्या महिला पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे कंटिन्युअसली मिळत राहणार आहेत. 5 वर्ष हे पैसे मिळणार आहेत. आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न उरतो की हे पैसे कधी जमा होतील. तर बघा आज तारीख आहे 14 जानेवारी. बघा 14 जानेवारी आज मकर संक्रांतीचा सण आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने किंवा शुभ मुहूर्तावरती हे पैसे जमा होतील. या ठिकाणी बघा महत्वाचे जे दिवस असणार आहेत 14 जानेवारी, 15 जानेवारी, त्यानंतर 16 जानेवारी आणि 17 जानेवारी. हे जे 4 दिवस आहेत, हे 4 दिवस अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहेत लाडकी बहिणींच्या 7व्या हप्त्यासाठी. म्हणजे जानेवारीच्या जे पैसे वितरणाची प्रक्रिया आहे, बघा 4 दिवस हे अतिशय महत्वाचे आहेत वितरण प्रक्रियेसाठी. हे 4 दिवस अतिशय महत्वाचे आहेत कारण की या 4 दिवसामध्येच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना लवकरच 8वा हप्ता सुद्धा देण्यात आहे. म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा लवकरच मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्चच्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट, मार्चच्या हप्त्यापासून महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहेत अशी या ठिकाणी सूत्रांची माहिती मिळालेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की तुम्हाला आता हे पैसे कधी मिळतील. तर बघा कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर या ठिकाणी बघा तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे की लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार असं का म्हणतोय, तर या ठिकाणी बघा कारण की सरकार आता 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याच्या शक्यता आहे. सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आजच 14 जानेवारी आहे. आजच 7वा हप्ता वाटप होणार आहे महिलांच्या खात्यामध्ये. या ठिकाणी बघा 7व्या हप्त्याचे पैसे आजपासून जमा होणार आहेत व सर्व लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना हे वितरण मिळणार आहे. महत्वाची गोष्ट, ज्या ज्या महिलांना पाठीमागच्या वेळेस पैसे मिळाले होते अशा सर्वच लाडक्या बहिणींना यावेळेस सुद्धा पैसे मिळणार आहेत. आता या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, दरम्यान याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहिणीचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात महिलांच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखी गोड होणार आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचंय शुभ मुहूर्त सुद्धा आहे. त्यामुळे जर पैसे आले तर सर्व महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी या ठिकाणी खुशखबर आहे की महिलांच्या खात्यामध्ये आजपासून बघा 2 ते 3 दिवस हे महिलांच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होणार आहेत.